नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील ब्रह्मांड येथे आझाद नगर परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन घरं जी आहेत ती कोसळलेली आहेत। ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडत होता, अतिवृष्टीचं वातावरण जे आहे ते ठाण्यामध्ये निर्माण झालं होतं। त्यानंतर स्लम एरिया आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर आझाद नगर येथे दोन घरं जी आहेत या ठिकाणी कोसळलेली आहेत आणि घटनास्थळी जे आहे ते अग्निशमन दल आणि TDRF हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संपूर्ण हा जो परिसर जो आहे तो आता सील केलेला आहे। नेमकी काय परिस्थिती आहे आपण पाहिलं तर येथील काही नागरिक जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत, तर काही मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाल्याची माहिती जी आहे ती अग्निशमन दल तसेच TDRF यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण या ठिकाणी अग्निशमन दलाचे अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी आझाद नगरमध्ये या ठिकाणी घडलेला आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण हा परिसर जो आहे तो काही घटनास्थळी या ठिकाणी आपण पाहिलं तर TDRF असेल अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठी गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। दोन घरं जी आहेत ती कोसळलेली आहेत। काही नागरिक जे आहेत ते गंभीर जखमी या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अग्निशमन दल आहे, TDRF आहेत, हे घटनास्थळी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक नागरिक जे आहेत त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांना दाखल केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो। या घरांचं जे आहे ते झालेलं आहे। संपूर्ण घर जे आहे आपण पाहतोय की कोसळलं आहे, कुठेतरी संसार जो आहे तो विस्कळीत झालेला आहे। ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीजन्य परिस्थिती जी आहे ती ठाण्यामध्ये निर्माण झालेली होती। जे जुने घरे आहेत त्यांना कुठेतरी हा त्रास जो होणारच होता, परंतु आपण पाहिलं तर पावसाची विश्रांती आहे, परंतु घर जे आहे ते या ठिकाणी आझाद नगर परिसरामधलं हे कोसळलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान हे घराचं झालेलं आहे, परंतु आपण पाहिलं तर घरातील नागरिक जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलेले आहेत। घटनास्थळी आपण पाहिलं तर TDRF असेल अग्निशमन दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी मदत कार्यास देखील सुरुवात केलेली आहे। नागरिकांना या ठिकाणी त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहेत। TDRFचे काही जवान आहेत सर, त्यांच्या माध्यमातून देखील इकडे सहकार्य जाते आणि मदत कार्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। घरांची परिस्थिती या ठिकाणी आपण पाहू शकतो। घरातील सर्व नागरिकांना सुखरूप आपण पाहिलं तर जे अग्निशमन दल असेल किंवा TDRF असेल यांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि जे नागरिक जे आहेत ते जखमी होते किंवा गंभीररित्या जखमी होते त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये सिव्हिल असेल किंवा ह्याच्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। दोन जणांना टायटल तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकाला जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। काय अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आपण पाहतो की मदत कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जोरात होताना आपल्याला पाहता। संपूर्ण घटना घडली त्यानंतर स्वतः TDRF असेल किंवा अग्निशमन दल असेल ते या ठिकाणी तात्काळ आलं, त्यांच्या माध्यमातून मदत कार्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। दोन नागरिक जे आहेत त्यांना टायटन हॉस्पिटलमध्ये तसेच एका नागरिकाला सिव्हिल रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। संपूर्ण आपण पाहिलं तर स्लम एरिया आहे आणि या एरियामध्ये ही मोठी दुर्घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण हा परिसर जो आहे तो आता अग्निशमन दल असेल किंवा TDRFच्या माध्यमातून सील करण्यात आलेला आहे आणि तेथील नागरिकांना जे आहे ते बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। काही नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर गंभीररित्या जखमी होते, त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये या ठिकाणी पाहिलं तर टायटन रुग्णालय असेल तसेच सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। दोन घरं जी आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहे। मोठ्या प्रमाणात घरांचं देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर नुकसान झालेलं आहे। अग्निशमन दल असेल किंवा TDRF असेल यांच्या माध्यमातून संपूर्ण इथे रेस्क्यू जो आहे तो करण्यात येत आहे। समोर आपण पाहिलं तर परिस्थिती अतिशय बिकट आहे। अनेक नागरिक होते आतमध्ये जे घरामध्ये राहिले होते त्यांना ते गंभीररित्या जखमी झालेले आहेत। काही नागरिक जे सुखरूप होते। संपूर्ण ही परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय ठाणे लाईव्हच्या माध्यमातून। संपूर्ण हा
जो परिसर आहे तो ब्रह्मांडमधील आझादनगर येथील आहे आणि संपूर्ण घर जे आहे ते घराची पडझड झालेलं आहे. संपूर्ण घर जे आहे ते मोडकळीस निघालेलं आहे, पूर्ण कोसळलेलं आहे. ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीजन्य परिस्थिती होती, परंतु कुठेतरी पावसाने विश्रांती घेतली त्यानंतर ही परिस्थिती जी आहे ती इथे उद्भवलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु मदत कार्य जे आहे ते TDRF असेल किंवा अग्निशमन दल असेल यांच्या माध्यमातून मोठं मदत कार्य जे आहे ते आणि इथे करण्यात येत आहे. रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2 घरं होती ही पूर्ण कोसळलेली आहे. घरातील नागरिक जे आहेत ते खाली पडलेले, त्यानंतर गंभीररित्या काही जे नागरिक आहेत ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना काहींना जे आहे ते टायटन हॉस्पिटल तर काहींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण परिसर जो आहे तो आता आपण पाहिलं तर TDRFच्या माध्यमातून या ठिकाणी सील करण्यात आलेला आहे. समोर आपण पाहिलं तर मोठी दुर्घटना जी आपण पाहिली तर या ठिकाणी आझादनगरमध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण घर जे आहे ते संपूर्णरित्या या ठिकाणी कोसळलं. त्यानंतर ही माहिती जी आहे ती अग्निशमन दलाला असेल किंवा TDRFला असेल ही कळाली. त्यानंतर रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. खाली देखील आपण पाहिलं तर घर जे आहे ते पूर्ण कोसळलं. त्यानंतर मदत कार्यासाठी ठिकाणी अग्निशमन दलाची सुरुवात झालेली आहे. अनेक नागरिक या ठिकाणी आपण पाहिलं तर ते गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांना टायटन हॉस्पिटल असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. ही माहिती जी आहे ती TDRF आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून या ठिकाणी ठाणे लेव्हलला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सध्याची मोठी दुर्घटना सध्या ठाण्यातील आझादनगर परिसरामध्ये घडलेली आहे. TDRF असेल अग्निशमन दल असेल यांच्या माध्यमातून मदत कार्याची सुरुवात झालेली आहे. परंतु आपण पाहिलं तर संपूर्ण भीतीचं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मागच्या बाजूने आपण पाहतोय की सध्या त्या साईडची काय परिस्थिती आहे. इथून आपण पाहिलं तर संपूर्ण घर जे आहे ते कोसळलेलं होतं. 2 घरं आहेत आणि कुठेतरी घर कोसळल्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते गंभीररित्या या ठिकाणी जखमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना जवळच्या टायटन असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे. 2 नागरिक जे आहेत त्यांना टायटन हॉस्पिटल तसेच एका नागरिकाला या ठिकाणी आपण पाहिलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी दाखल केलेलं आहे. सध्याची ठाण्यातील मोठी दुर्घटना या ठिकाणी आपल्याला मानावं लागेल की आझादनगर परिसरामध्ये हे घर कोसळून या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा TDRF असेल अग्निशमन दल असेल यांच्या माध्यमातून रेस्क्यू या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अनेक घरामध्ये जे नागरिक होते त्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. जे नागरिक गंभीररित्या जखमी होते त्यांना जवळच्या टायटन हॉस्पिटल असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे.
लाईव्ह चालू आहे बोल कुठल्या गल्लीमध्ये गल्लीत नाही कुठं पाठव या साईडने बोलतो का त्या साईडने नका जाऊ बा काय पडला बिडला तर बहुत इकडे ए बाळू असं जाऊ फिरून गल्ली कुठली पहिली गल्ली कुठली या गल्लीत का कुठे यावला बोलतात यावला समोर समोर बोलतो आंटी पीछे चलो सब लोग जाओ ना फिर आगे से रास्ता खाली करो सीढ़ी पे नहीं बोल रहे गली में हाँ गली में बोलते हैं आप मत जाओ ना तुम लोग यहाँ पे सबसे बोल रहा हूँ मैं जाओ ना क्या दिख रहा है आपको कुछ गली में आप ऐसे बोल रहे हैं तो पत्रे मारते हैं वो पाटिया तो पत्रे मारा हाँ हाँ भाई पीछे ये बात है ये चला ना बिल पडले समोर दोघं झाले ना
हे बाजू तुम्ही बंद केलं याच्यामध्ये जाऊन बघतो का सिलेंडर वगैरे आहे का आतमध्ये थांबा ना थांबा 2 मिनिट थांबा वास वास येतो हो वरचं पहिलं पाहिजे ना 2 मिनिट थांबा जाऊ आपण सिलेंडरचा वास ती भिंत पडते ना बोला बोल ना. फोन करा फोन ऊपर ए और को लॉक आहे का रे लॉक हलका दे हाँ पहिलं बघा कोण याच्यामध्ये बाटला या रूम मध्ये टाळा बाबा याच्यात आहे हा तो गावाला गेला तो रूम गावाला गेला बाजूचा बाजूचा ह्याच्यात पण बाटलाय पण ना ह्याच्यात पण बाटलाय पण मारतोय भिंत मारतोय असते मारतोय मार मार अरे पुढं हा हो साईडला होतो तिला तिला पण अँगल आहे तिला अँगल आहे अँगल आहे ना त्याला तो नाही पडणार हे थांब रमेश साहिल काय तिकडच्या साईडला ना त्या थांब साईडला बाबू साहिल वो बांबू निकल गेलो गाडी भी गेला
पता तुटेगा नाही. इथं तुटेगा होतं म्हणजे ए जास्त पुढे नको जाऊ ए निघले ना? निघले ना? छोटा हा गॅस तेच खाली जा रहा है खाली उधर पत्र मिळेल का गणेश जायंट आहे मी नाही बोलत सर. तो पाय पाय बघा वरती